रत्नागिरी चालक 2021 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. घातांकाच्या नियमावर आधारित असा हा प्रश्न आहे. p⁻2x डिव्हाइड p⁻x+1 इक्वल टू p⁻4. तर x बरोबर किती? p चा 2x घात भागिले p चा x+1 घात बरोबर p चा चौथा घात. तर x बरोबर किती? आता पहा, येथे दोन्हीकडे pp आहे आणि यामध्ये भागिले आहे. तर घातांकाच्या नियमाप्रमाणे a⁻m डिव्हाइड a⁻n असं असेल. तर यामध्ये a⁻m-n असं आपण करू शकतो. मग आता इथे p आणि p चे आणि वरती जे घातांक आहेत ते वेगळे आहेत, मग त्यांची इथे काय होणार? वजाबाकी. लक्षात ठेवा, भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी करायची, पण जो बेस आहे, पाया आहे, तो सेम पाहिजे. आणि गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज होते. मग p⁻2x भागिले p⁻x+1 यांच्यामध्ये घातांकाची काय होणार? आता वजाबाकी. p⁻2x - x+1. आता यामध्ये पहा, x+1 याला पूर्ण मायनस साइन आहे, त्यामुळं त्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं बरोबर p चा चौथा घात. आता हे सॉल्व करायचं. p चा 2x घात वजा चिन्ह, वजा इथं प्लस आहे, वजा प्लस वजा चिन्ह येणार, x येणार आणि प्लस मायनस हे चिन्ह काय होणार? -1 येणार बरोबर p चा चौथा घात. आता p तसाच राहणार. 2x - x काय येतो? 1 - 1 बरोबर p चा चौथा घात. आता पुन्हा घातांकाचा नियम a⁻m बरोबर a⁻n, म्हणजे पाया सेम असेल आणि घातांक वेगवेगळे असतील तर m बरोबर असतो n. आता इथं पाया सेम आहेत, pp आहे, मग घातांक सेम राहणार, म्हणजेच x - 1 बरोबर 4. आता हा 1 इथं वजा आहे, इकडे जाऊन तो काय होणार? प्लस. x बरोबर 4 + 1. उत्तर किती आलेलं आहे? x बरोबर 5. म्हणजेच ऑप्शन 2 हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा, घातांकाचे नियम वापरून आपण अशा टाईपचे एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेल SA अकॅडमीला नक्की सबस्क्राईब करा.